नमस्कार. आज आपण जरा वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. महाराष्ट्रासह आणि आमच्या नगर जिल्ह्यासह एकूण देशभरामध्ये सध्या एक वेगळ्या पद्धतीचा फ्रॉड चालू असतो. शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवतो आणि तुम्हाला मासिक 10 ते 15% परतावा देतो. अशा नावाने काही फ्रॉड पॉन्झी स्कीम राबवल्या जात आहेत. त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कोणालाही वाटतं की आपण खूप सारे पैसे कमवावे. ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असे तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. परंतु संत विचार आपण वाचत असतो, जीवनात कितपत अंमलबजावणी करतो हे जास्त महत्वाचं आहे. हे काय पैशाच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं नाहीये, परंतु मुद्दा असा आहे की आपण सहजपणे बोलताना पण एकूण पैसेवाला जर का असेल तर त्याच्याविषयी नकारात्मक बोलतो. त्यांनी पैसा कसा कमावलाय याच्यावरच चर्चा होते. मुद्दा एकदमच बरोबर आहे, परंतु आत्ताच्या काळामध्ये त्याचीही तीव्रता कमी होत चालली. कसाही कमावलाय ना, त्याच्याकडे पैसा आहे ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा झालेला आहे. असा हा संक्रमणाचा काळ आहे एकूण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. त्या दरम्यानच काही फ्रॉड उघडकीस येत आहेत. त्यामधला सगळ्यात मोठा फ्रॉड म्हणजे शेअर मार्केट घोटाळा. ऍक्च्युली काय असतो हा शेअर मार्केट घोटाळा? मी 2003 पासून थोडाफार शेअर विषयी माहिती बाळगून आहे. ज्ञान आहे असं मी म्हणणार नाही, कारण तर ज्ञान ही खूप मोठी गोष्ट आहे आणि माहिती हा एक छोटा भाग आहे. तर मला त्यातली थोडीफार माहिती आहे. काही दिवस मी इंट्राडे ट्रेडिंग केलेलं आहे, त्यात पैसे घातलेले आहेत, काही कमवलेले पाहिजे. परंतु मुद्दा असा होतो की शेअर मार्केट मधून पैसाच कमावता येतो अशा काही युट्यूब वरती जाहिराती चालू असतात. तर त्या जाहिरातीचे बळी पडून खूप लोकांचे पैसे जात आहेत. तो एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत. फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग वगैरे. पण हा मुद्दा असा आहे की गावोगावी काही शेतकरी असतात ज्यांना मोठी पट्टी येते शेतीची. त्याच्यानंतर काही लोक रिटायर होत आहेत. त्या रिटायरमेंटचे जे पैसे आहेत त्यांचे, तर त्या पैशातून आपल्याला कसे पैसे कमवता येतील, त्यांची कशी फसवणूक करता येईल, याच्यासाठीच्या काही टोळ्या सध्या देशभरात मध्ये सक्रिय आहेत. आता शिर्डीमधला एक घोटाळा आहे की शिर्डीमध्ये ग्रोमोर नावाची एक कंपनी, जिने खूप किती 350 कोटी रुपयाचा घोटाळा केलाय. अशा बातम्या नियमितपणे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये येत आहेत. लोकमतमध्ये, सकाळ, लोकसत्ता, अगदी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्याच्या बातम्या आहेत. पुण्यनगरीमध्ये आहे, मी खूपदा या बातम्या वाचलेल्या आहेत. पुढारीमध्ये पण आहेत. मुद्दा असा आहे की शिर्डी आणि परिसरात जर का गुंतवणूक करायला 350 कोटी रुपये लोकांकडे असतील, तर एकूणच समाजामध्ये खूप सारा पैसा आहे. हा ब्लॅक मनीच म्हणता येईल, कारण त्याची नोंद इन्कम टॅक्स विभागाकडे नाही. मग हा भले शेतकऱ्याचा पैसा असेल, कष्टकऱ्याचा पैसा असेल, थोडी थोडी गुंतवणूक केली असेल, असेच आहेत. यांनी काय केले, काही एजंटला तू जर का 1 लाख रुपये कंपनीला मिळवून दिले तर तुला महिन्याला 1,000 रुपये देतो. म्हणजे साधारणतः 1% देतात, पण हा रेग्युलर देतात. मग एखाद्याने माझ्यासारखी व्यक्तीने 10 लाख रुपये जर का कंपनीत कोणाचे गुंतवायला आणले, त्यांना लुबाडून, तर मला 10,000 रुपये महिना मिळणार. आणि मी एखाद्याचे जर का 1 कोटी रुपये आणले, तर मला साधारणतः 1 लाख रुपये मिळणार. असे खूप सारे लोक आहेत. मला एक गडी भेटला होता मधल्या काळात, ज्याला महिन्याला वेगवेगळ्या मार्गे 12.5 लाख रुपये होते. साधं फॅब्रिकेशनचं काम करणारा गडी 12.5 लाख रुपये येतो म्हणतो. माझा काही त्याच्यावर विश्वास पटला नाही, परंतु त्यांनी डायरेक्ट कॅशमध्ये गाड्या वगैरे खरेदी केल्या, प्लॉटिंग खरेदी केलं. मग मला वाटलं की हा काहीतरी किमान पैसे कमवत असेल. तर मुद्दा ग्रोमर
त्याच्यानंतर सुप्यामध्ये असणारी सिस्पे कंपनी, शेवगाव पाथर्डीमध्ये झालेला घोटाळा, क्लासिक ब्रिज नावाची एक कंपनी आहे, सह्याद्री नावाची एक कंपनी होती. या सगळ्या नगरमधल्या लोकांच्या कंपन्या आहेत. या कंपनींनी फसवणूक केली असं त्या गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. एकदम बरोबर. फसवणूक झाली असेल म्हणून तर ते आरोप करत असतील, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करत असतील. पण मित्रांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला जर का आर्थिक साक्षरता नाहीये, आपल्याला या मार्केट बद्दल काहीही कळत नाही, शेअर मार्केट बद्दल ओकीठो कळत नाही, परंतु काही बडे राजकीय नेते, काही बड्या कंपन्या शेअर मार्केटमधून खूप सारा पैसा मिळतो असं काहीतरी सांगतात आणि त्याला भुलून जनता अशा पद्धतीने पैसे इन्व्हेस्ट करते. यामध्ये मूळ चूक जो इन्व्हेस्टर आहे त्याचीच आहे असं मला वाटतं. आता कोणाला वाटेल की मग हे इन्व्हेस्टरलाच काय गोळ्या घालायच्या, अरे गोळ्या घालायचा मुद्दा नाही, परंतु जर का आर्थिक साक्षरता नाहीये, व्यावसायिक ज्ञान नाहीये, शेअर मार्केटचे तुम्हाला उकिठो समजत नाहीये, अशा व्यक्तीने ज्या क्षेत्रात समजत नाही अशा सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची का? माझ्यासारखा व्यक्ती जर का उद्या येऊन म्हणला तुम्हाला की मी तुमची पैशाची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करतो आणि मी तुम्हाला 10 ते 15% मासिक परतावा देणार आहे, तर तुम्ही देणार आहात का? नाही देणार, मला माहिती, कारण मी कन्व्हिन्स करू शकत नाही तुम्हाला. तर असे जे एजंट आहेत, या एजंट मंडळींनी मी घेतो हमी, पैसे बुडाले तर मी आहे ना, माझ्या जमिनी मी देईन, याऊ देईन त्याऊ देईन, असं करून आपले मित्रमंडळी आणि महत्वाचं म्हणजे नातेवाईकांना फसवलेलं आहे. ज्या नातेवाईकांकडे अज्ञान आहे, परंतु कुठं कांदा विकला, ऊस गेला आपला, कुठंतरी मधल्या काळात तुरीचे चांगले पैसे झाले, कापसाचे चांगले पैसे झाले, मुगाचे चांगले पैसे झाले. हे सगळे यांनी कष्टातनं कमावलेले पैसे. हे पैसे हे गडी अशा बोगस व्यक्तींच्या हातामध्ये देत आहेत, जे लोक म्हणजे या इन्व्हेस्टरला भुलवण्यासाठी काय करतात, मोठ्या कारमध्ये येतात, त्याच्यानंतर असं वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या घातलेल्या असतात, गळ्यात सोनं असतं, त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं की यांना खूप पैसे मिळतात म्हणल्यावर आपल्यालाही मिळत असते. यात मधल्या आणि सुरुवातीची ज्या फळी असते त्यांना पैसे मिळतात, परंतु शेवटच्या फळीत एकदा खूप सारे पैसे जमा झाले की ते डुबत असतात. हे पिअरलेस कंपनी किंवा इतर कंपन्यांद्वारे, कल्पवृक्ष मार्केटिंग, त्याच्यानंतर महेश मोतेवारांची एक काहीतरी कंपनी होती, या सगळ्यामध्ये सिद्ध झालेले आणि लोकांचे हजारो कोटी जाऊनही पुन्हा लोक त्यात पैसे गुंतवणार, याचं मला काय अजूनपर्यंत म्हणजे हे सामाजिक आर्थिक पद्धतीने काही आकलन झालेलं नाही. मुळात आपल्याला कळत नाही त्या सेक्टरमध्ये आपण गुंतवणूक करू नये, हा पहिला थंब रूल असला पाहिजे. परंतु शेअर मार्केटचं कसलं योग्य ठोस ज्ञान नसणारे आणि या कंपन्याही शेअरमध्ये तुमचे पैसे गुंतवत नसतानाही हे सगळं चालू आहे. 350 कोटी रुपये जर का साधारणतः याच्यात शिर्डी भागामध्ये रूमवरने जर का पळवले असतील, आमचा सुपा, पारनेर, अहमदनगर, त्याच्यानंतर श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, बीड, आष्टी, अशा भागातनं जर का 700-800 कोटी रुपये घेऊन काही कंपन्या फरार होत असतील, मध्येच एक कर्जत मधलं एक टीम आहे, ज्यांनी शेतकरी कष्टकरी जे रिटायर झाले किंवा मेजर आहेत, शिक्षक आहेत, अशांना भुलवून यांचे पैसे घेऊन दुबईला पलायन केलं. अशा खूप साऱ्या घटना घडत आहेत. तरीही मी पाहतोय माझ्या ओळखीतले काही लोक नव्यानं गुंतवणूक करतायत अशा कंपन्यांकडे. का? गेले तर गेले, आले तर आपल्याला खाण्यामुळे पैसे, जाण्यावर दे, लाख रुपये लावून बघू, याव करू त्याव करू, अशा पद्धतीने हे लोक गुंतवणूक करून फसतायत. हे नेमकं म्हणजे एखाद्याने जर का चांगल्या सेक्टरमध्ये एखादी कंपनी काढायची म्हणली आणि त्याची जर का शेअर विकायला खरोखरच गेला, तर ते त्याला लोक देणार नाहीत का? तर त्याला विचारतील माझ्या इन्व्हेस्टमेंटवरती किती परतावा मिळणार आहे, मला कधी पैसे मिळणार आहेत, या त्या, आणि तो जर का खरं सांगत असेल तर त्याला रुपया पण देणार.
पण 10-15% आमिष, लवकरच दाम दुप्पट, म्हणजे वर्षभरात दुप्पट पैसे. जगभरात कोणत्याही मार्केट, अगदी गांजा विकला, ड्रग्ज विकला, तरीही इतके पैसे मिळू शकत नाहीत. हे जर का या लोकांना कळत नसेल आणि सगळ्यात महत्वाचं शिकलेले सवरलेले लोक यामध्ये अडकत असतील तर काय म्हणणार. म्हणजे आपण शिक्षण व्यवस्थेला रेग्युलर दोष देत असतो. लॉर्ड मॅकॅलो यांनी आपल्यावरती शिक्षण व्यवस्था लादली, याव झालं त्याव झालं, या पक्षाने वाटोळ केलं, त्या पक्षाने वाटोळ केलं, याव असं करतोय, तो राजकीय नेता असं आपण बोलत असतो. परंतु मूळ महत्वाचा मुद्दा आहे, आपण स्वतः काय करतो. तर आपण स्वतः काहीच करत नाही, आपण ज्ञान मिळवत नाही. फक्त कुठेतरी अर्धवट माहिती, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं नॉलेज, याच्यावरती आपलं आत्ताच जे काय आहे ते चालू आहे. शिकलेल्या माणसांनाही साधा बँकेमधला पैसे काढण्याचा चेक लिहिता येत नाही, स्लिप भरता येत नाही, अशी स्थिती असलेला हा समाज आहे. आणि हा समाज हजारो कोटी अशा पद्धतीने उडवतोय. कोणीतरी XYZ व्यक्ती ते घेऊन जात आहेत. ह्या नेमके कशा पद्धतीने चालू आहे. आणि हे सगळं चालू असताना मिनिस्टर ऑफ कंपनी अफेअर्स, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स, ईडी वगैरे सगळे यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. याचंही काही घडवून झाले तेही समजत नाही. म्हणजे साधा चांगला व्यवसाय जर का करत असेल आणि त्याची जीएसटीचं बिलिंग इकडं तिकडं झालं थोडं, किंवा त्याच्या खात्यात थोडेफार इकडे तिकडे पैसे आले, बँकवाले त्याच्यानंतर जीएसटी वाले त्या व्यक्तीला भांडावून सोडतात. आणि हे वर्षानुवर्ष असा एक रॅकेट चालवत आहेत. लाखो रुपये यांच्याकडे येत आहेत, काहींच्या खात्यामध्ये त्या कमिशन रुपये जमा होत आहेत. त्यांचं काही वाकडं ही यंत्रणा करत नाहीये. नेमकं हे कशा पद्धतीने चालतं, याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, मोठा प्रश्न पडतो. जरा विषय भरकटलाय असं वाटतंय. परंतु मी खूपदा इकडे तिकडे पाहत होतो. आज मला काही 2-4 जण भेटले. काय चाललंय तुमचं व्यवसायाचं, कसंच आहे, उद्योगी नामा पुस्तकाबद्दल चर्चा केली. आणि आमचे इथे काही लोक असे पैसे गुंतवत आहेत, इतका टक्के परतावा आहे. मला एक माझा शाळेतला मित्र, कॉलेजमधला मित्र सॉरी, तो मला सांगत होता मधल्या काळात की सिस्पे मध्ये तू 1 लाख रुपये गुंतव, 1 वर्षात दाम दुप्पट मिळेल, याव मिळेल त्याव मिळेल. आता या गाड्याचेच पैसे गुंतलेत, किंवा काय मला दाम दुप्पट द्यायचा आहे, याच्यावर रडायची वेळ आली. कोण म्हणजे स्वतःच्याच वाहनाने स्वतः तोंड जोडायची वेळ आली याच्यावर. अशा पद्धतीने या गोष्टी होत आहेत. तर तुम्ही आम्ही मूळ मुद्दा अभ्यास करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आपण इथून पुढच्या भागामध्ये जरा टू द पॉइंट गुंतवणूक कशी करावी याच्याबद्दल पण बोलणार आहोत. व्यवसाय कशा करावा याबद्दल पण बोलणार आहोत. मी कसं तोंडावर पडलो याचेही सरळ सरळ उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. शेअर मार्केट हा एक फुगा आहे. शेअर मार्केट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था नाही, कोणतीही अर्थव्यवस्था नाही. एखाद्या कंपनीचा शेअर खूप वर चाललाय म्हणजे ती कंपनी ग्रेट असेलच असं नाही. हा, कंपनी ग्रेट असेल आणि तिचा शेअर जर का व्यवस्थित चालेल. उदाहरणार्थ आपण रेग्युलरली प्रोडक्ट खरेदी करतो, ITC कंपनी, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, त्याच्यानंतर आपली रिलायन्स इंडस्ट्रीज असेल, टाटाचे शेअर असतील, टाटा कन्झ्युमर वगैरे, TCS असेल, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत. व्यवस्थित पद्धतीने मोफत अगदी आपलं शेअर मार्केटचं खातं 5 मिनिटामध्ये अँड्रॉइड मोबाईल किंवा iOS मोबाईलवरनं ओपन होतं. त्यातनं आपण सहजपणे UPI द्वारे पेमेंट टाकून शेअर खरेदी करू शकतो. ते घ्यायचे शेअर, ठेवायचे, आपल्याला गुंतवणूक करायची, चट वाढतील, थोडेफार कमी झाले तरी थांबायचं काही दिवस. अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची असते. राकेश झुंझुनवाला हा खूप लोकांना आवडत असते, पण झुंझुनवाला काही इंट्राडे करत नव्हते. किंवा महत्वाचा मुद्दा म्हणजे सिस्पे, त्याच्यानंतर क्रोमोर, क्लासिक ब्रिज, त्याच्यानंतर पिअरलेस, कल्पवृक्ष मार्केटिंग असल्या, किंवा मध्ये एक आलं असतं KBC नाशिकची कंपनी, असल्या बोगस कंपन्यामध्ये कधी झुंझुनवाला किंवा कोणीही शेअर इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये. त्याच्यामुळं आपणही ते करू नये, वेड्यापणा करू नये, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बाकी जरा खूपच लांबलेला दिसतंय माझा आजचा व्हिडिओ. साधारणतः आता 15 मिनिटं होत आलेत. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.